नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण सुदृढ आरोग्याविषयी चर्चा करतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत न्यूरोसर्जिकल आजारांविषयी आणि त्यांवरील प्रगत उपचारांविषयी. आणि त्यासाठी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर आनंद डंक. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपल्या या चर्चेत. डॉक्टर आनंद डंक हे मेंदू आणि मणक्याचे तज्ज्ञ अनुभवी न्यूरोसर्जन आहेत. ते कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर रुग्णालयात रुग्णसेवा देतात. त्यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे नांदेड इथे आहे तेथून, आणि MS इन जनरल सर्जरी ही पदवी त्यांनी संपादित केली पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून. तसंच त्यांनी MCH इन न्यूरोसर्जरी ही पदवी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई इथून प्राप्त केली. त्यांनी ट्युबिंगेन जर्मनी इथून WFNS ही फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे. तसंच न्यूरो एंडोस्कॉपीमध्ये त्यांनी विशेष फेलोशिप संपादित केलेली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना स्कॉलरशिप देण्यात आली. जबलपूरमधून त्यांनी न्यूरो एंडोस्कॉपीमधून फेलोशिप मिळवली. तसंच जपानच्या ओसाकामधून स्कल बेस सर्जरीचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतलं. किम्स हैदराबाद आणि एम्स कोची येथे एपिलेप्सी आणि फंक्शनल न्यूरोसर्जरीमधील निरीक्षण प्रशिक्षण सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे. न्यूरोसर्जिकल सोसायटीच्या अनेक संस्थांचे ते सदस्य आहेत. स्कल बेस सर्जरी, न्यूरो ऑन्कोलॉजी, स्पाइन सर्जरी, रेडिओ सर्जरी, एपिलेप्सी सर्जरी आणि न्यूरोव्हॅस्क्युलर सर्जरी ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीला आम्हाला हेच सांगा की मुळात न्यूरोसर्जरी म्हणजे नेमकं काय असतं? येस, न्यूरोसर्जरी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातली अशी एक शाखा आहे की जी शस्त्रक्रियेद्वारे ब्रेन, स्पाइन आणि विविध नर्वस सिस्टीमचे जे आजार आहेत त्यांना बरं करते. येस, मज्जासंस्था यांना बरं करते. अच्छा, आणि खरं तर आपल्याला कळत नाही बऱ्याचदा की मला हा आजार झाला तर मी कोणत्या डॉक्टरांकडे जायला हवं, त्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरांकडे जायला. आपण फक्त डॉक्टरांकडे जातो. पण जेव्हा आपल्याला न्यूरोच्या बाबतीत आपल्याला आजार होतात म्हणजे नेमके कोणत्या आपल्या अवयवांसंदर्भात आजार होतात? एक्झॅक्टली, म्हणजे ब्रेनमध्ये जसं आपण दोन प्रकारचे आजार करतो, एक इलेक्टिव्ह न्यूरोसर्जरी म्हणतो आणि एक इमर्जन्सी न्यूरोसर्जरी म्हणतो. इमर्जन्सीमध्ये येतं ते रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स म्हणजे हेड इंजुरी आहे, स्पाइन इंजुरी आहे, आणि इलेक्टिव्हमध्ये येतं ट्युमर्स आहेत, त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर सर्जरी आहे, परत इमर्जन्सीमध्ये ब्रेन स्ट्रोक येतात. तर ह्या सगळ्यांवर जी आजारांवर शस्त्रक्रियेद्वारे मॅक्झिमम उपचार जे करतो तो न्यूरोसर्जन असतो, आणि त्याचं योग्य निदान करून चांगलं आयुष्यमान देणं त्याच्या हातात असतं, न्यूरोसर्जनच्या हातात असतं. अगदीच अगदीच. खरं तर आज आपण मुख्यतः मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयी बोलणार आहोत. डॉक्टर, कधी अशी वेळ येते की आता मला मेंदूचं हे दुखणं अजिबात दुर्लक्षित करायला नको, मणक्याचं दुखणं अजिबात दुर्लक्षित करायला नको, डॉक्टरांकडे जायलाच हवं, अशी कोणती वेळ येते डॉक्टर? म्हणजे सामान्यतः आम्हाला मेंदूच्या आणि मणक्याच्या दुखण्याची लक्षणं कोणती जाणवतात ती सांगा. एक्झॅक्टली. तर सर्वात प्रामुख्याने आणि कॉमन असणारं म्हणजे डोकेदुखी. अच्छा. तर कंटिन्युअस जर डोकेदुखी असेल किंवा त्याच्यासोबत सकाळी उठल्यानंतर असं उलटी आल्याची फिलिंग येत असेल तर डेफिनेटली न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनला कन्सल्ट करायला पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे अवयव जसं हातापायांना मुंग्या येणे किंवा हातापायांची ताकद कमी होणे किंवा चालताना तोल जाणे, बोलताना त्रास होणे, त्याच्यानंतर म्हणजे फिट्स येणे म्हणजे जे एक अपस्मार ज्याला म्हणतो किंवा मिरगीचा झटका ज्याला म्हणतात का, तर ते येणे. तर ही जी सगळी लक्षणं आहेत किंवा युरिन किंवा मलमूत्र यांच्यावरचं कंट्रोल जाणे तर किंवा स्मृतिभ्रंश होणे, ही सगळी जर लक्षणं आढळली किंवा आमची जी शेजारची ऑर्गन्स आहेत म्हणजे डोळ्याला दिसायला त्रास होणे, त्याची फील्डचं त्रास होणे, म्हणजे आपली जे 8 भागात आपण बघू शकतो त्याच्यात जर काही दोष आढळला किंवा ऐकताना आवाज येणे कानात किंवा ऐकायला कमी येणे, अशी काही लक्षणं आढळली, किंवा पिट्युटरी ट्यूमर ज्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी आहे किंवा हार्मोनल म्हणजे जे संप्रेरक असतात त्यांची काही डिस्टर्बन्स झाली, तर ही सगळी मेंदूमधून येऊ शकतात. आणि अशी लक्षणं आढळली तर न्यूरोसर्जनला दाखवणं कधी योग्य राहतं. अगदीच. आणि खरं तर मेंदूचं ट्यूमर होऊ शकतो हे अनेक जणांना माहीत असेल, पण मणक्याचा पण ट्यूमर होऊ शकतो ना डॉक्टर? एक्झॅक्टली. हे कोणते ट्यूमर असतात? मज्जारज्जू म्हणजे ज्याच्यात मेंदू, मणका आणि किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीम हे येतात. तर ह्याच्यात 2 प्रकार म्हणजे तशी 3 प्रकारची, पण आपण 2 प्रकारची ब्रेन ट्यूमर्स म्हणतो. एक बेनाईन म्हणजे जी हळूहळू वाढतात, त्यांना फार म्हणजे
साधारणतः 1 सेंटीमीटर वर्षाकाठी वाढतात आणि काही ट्यूमर जी मॅलिग्नंट म्हणजे जी फार लवकर वाढतात, त्या पेशी फार लवकर वाढतात. अच्छा. आणि काही ट्यूमर जी ब्रेन किंवा मणक्यामध्ये येतात ती बाकीच्या अवयवांमध्ये असतं पहिले ट्यूमर आणि मग ते तिथे येतं. अच्छा. तर असे 3 प्रकारच्या ह्याच्यात आपण त्यांना डिवाइड करतो. अच्छा, पण मग त्यांचं निदान कसं करतात डॉक्टर? तर निदान करण्यासाठी एकतर जी लक्षणं दिसतील म्हणजे ज्या ठिकाणी गाठ आहे त्याप्रमाणे ते मॅनिफेस्ट म्हणजे ते आपल्याला जाणवेल की बोलण्याच्या ठिकाणी आहे किंवा हातापायाच्या ताकदीवर परिणाम होतोय, तर त्याप्रमाणे ते आपण ते लक्षणांकडे दुर्लक्ष नाही करायचं. दुसरं CT स्कॅन जिथे असेल तिथे CT स्कॅन करून घ्यायचा किंवा MRI. तर MRIमध्ये जे ॲडव्हान्सेस आहेत म्हणजे फंक्शनल MRI आहे की ज्यांनी आपण आपलं जे काही फंक्शन आहे हातापायाचं किंवा बोलण्याचं ते आपण मॅप करू शकतो. अच्छा. तर त्याच्याप्रमाणे आपण शस्त्रक्रियेला मदत होते शस्त्रक्रिया करताना. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपी नावाचा प्रकार असतो MRIचा, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन आणि ट्यूमर आपण डिफरन्शिएट करू शकतो. तर MRIचे असे बरेच ॲडव्हान्स प्रकार आहेत आणि त्यांनी बरीच मदत होते ब्रेन ट्यूमर किंवा स्पाईन ट्यूमरमध्ये. किंवा ट्रॅक डिफाईन करता येतात आपल्याला, जे इलेक्ट्रिक वायरिंग असते पूर्ण ती सुद्धा डिफाईन करता येते. तर त्याप्रमाणे ते मदत करतं. आणि तिसरं म्हणजे स्टिरियोटॅक्टिक बायोप्सी करून, म्हणजे फारच आतमध्ये असेल जिथे फार डॅमेज होण्याची शक्यता आहे तर अशा ठिकाणी आपण स्टिरियोटॅक्टिक म्हणजे एक CT आणि MRIचं फ्युजन करून आपण एक प्रॉपर लोकलायझेशन करून आपण ती बायोप्सी घेतो. तर असे काही विविध प्रकार आहेत ज्यांनी आपण ॲडव्हान्स्ड प्रकार आहेत निदानाचे. बरं डॉक्टर, पूर्वी ना मेंदूमध्ये ट्यूमर झालं असं कोणाला इतरांना जरी ऐकलं तरी फार भीती वाटायची. आता सुद्धा भीतीही वाटतेच, पण आता अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती सुद्धा आलेल्या आहेत ना यावर, याविषयी सांगा. येस, आता कसं आहे ना, पहिले म्हणजे मेंदूचं किंवा मणक्याचा आजार झाला म्हणजे तो अंथरुणाला खिळून राहिला असा एक समज होता किंवा त्याचं आता काही खरं नाही. पण आता तसं नाही आहे. प्रगत म्हणजे कसं आहे, मायक्रोस्कोपिक सर्जरी आहेत. म्हणजे आपण मायक्रोस्कोप खाली 20, 30, 50x झूम करून टिश्यू बघू शकतो, त्याप्रमाणे मॅप करू शकतो. त्याच्यानंतर अवेक क्रेनिओटॉमी नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये जर खूप महत्त्वाच्या ठिकाणी असेल तर आपण ते करू शकतो. किंवा रोबोटिक असिस्टेड किंवा सायबर नाईफ किंवा रेडिओ सर्जरी, त्याच्यानंतर टार्गेटेड किमोथेरपीज, या ज्या सगळ्या ॲडज्युअंट म्हणजे आजूबाजूच्या ज्या थेरपीज आहेत त्याच्यामुळे आपण आयुष्यमानही चांगलं देऊ शकतो, ट्यूमरही चांगलं काढू शकतो. आणि मी जसं म्हणलं की हे मॅपिंग वगैरे आपण जे करतो त्यांनी सुद्धा त्यात मदत होते. अच्छा, अवेक क्रेनिओटॉमी विषयी जरा सविस्तरपणे सांगा डॉक्टर. अवेक क्रेनिओटॉमी म्हणजे यामध्ये कसं आहे माहिती आहे का, याच्यात पेशंटचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. कारण पेशंट कोऑपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर ते पेशंट तयार असेल त्याची ती, कारण मानसिकता सुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण त्याला आम्ही त्या ह्याच्यामध्ये काय करतो, आम्ही त्यांना पूर्ण भूल देत नाही, आम्ही त्यांना झोपवतो. आणि जेव्हा केव्हा महत्त्वाच्या भागांमध्ये, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की हातापायाची ताकद आहे किंवा बोलण्याचा एरिया आहे मेंदूमधला, तर अशा ठिकाणी जर गाठ असेल तर मग आपण अवेक क्रेनिओटॉमीचा निर्णय घेतो. आणि मग त्यांना, आम्हाला जसं वाटलं की आम्ही त्या भागामध्ये आहोत तर आम्ही त्यांना जागं करतो. अच्छा. आणि मग त्यांच्याशी बोलत बोलत गप्पा मारत किंवा त्यांना काही एक्सरसाइज करायला सांगतो. किंवा तुम्ही ऐकलं असेल गिटार वाजवतो कोणी, कोणी बोलतं, अशा न्यूज येत राहतात. तर हे सगळं जे आपण करतो ते अवेक क्रेनिओटॉमी म्हणजे बोलत करतो. म्हणजे जागा ठेवतो आपण त्यावेळेस. त्याने काय होतं की त्याचं जे जीवनशैली आहे त्यामध्ये फरक नाही पडत आणि आपण जास्तीत जास्त गाठ किंवा ते काही लिजन असेल ते आपण काढू शकतो. ही सगळी आपण माहिती दिली ट्यूमर विषयी, अर्थात गाठीविषयी. आता आपण ब्रेन स्ट्रोक कडे वळूया. डॉक्टर, एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक येतो म्हणजे नेमकं काय होतं त्याच्या मेंदूमध्ये? एक्झॅक्टली, ब्रेन स्ट्रोक होतो ह्याच्यात गोल्डन आवर्स म्हणून ऐकतो आपण, ते फार महत्त्वाचं असतं. ब्रेन स्ट्रोक हे हार्ट अटॅक सारखंच असतं, ते तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि पहिले 4 ते 6 तास हे त्यात महत्त्वाचे असतात. ब्रेन स्ट्रोक हे 2 प्रकारचे असतात. एक ज्याला आपण रक्तपुरवठा कमी होतो, रक्ताची गुठळी हे होऊन, किंवा रक्तस्राव होतो मेंदूमध्ये. तर रक्तस्राव होण्याचे 3 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर हायपरटेन्शन, त्याच्यानंतर म्हणजे रक्तदाब वाढणे आणि गोळ्या व्यवस्थित न घेणे, त्याच्यानंतर रक्ताचा फुगा ज्याला ॲन्युरिझम म्हणतो आपण, रक्तवाहिन्याला एक फुगा येतो आणि मग तो फुटतो, किंवा जन्मतःच रक्तवाहिन्यांचा गुंता असतो. म्हणजे जी मेंदूकडनं
हृदयाकडे नेणारी रक्तवाहिनी किंवा हृदयाकडनं मेंदूकडे येणारी रक्तवाहिनी यांचा गुंता तसाच राहतो, पण ते सेपरेट होत नाही. अच्छा, पण मग तो लवकर कळत नाही, म्हणजे जेव्हा कधी बाळ- कधी कळत नाही, तो कधी मॅनिफेस्ट होईल हे सांगता येत नसतं. दे आर टिकिंग टाइम बॉम्ब्स म्हणतो आम्ही त्यांना, ते कधी फुटतं ते कोणालाच माहित नसतं. बापरे, म्हणजे हा एकतर गुंता असणंच ऐकायला प्रचंड गंभीर वाटते आणि त्यात तो फुटतो. येस. हे अतिशय गंभीर आहे डॉक्टर. पण याची लक्षणं काय जाणवतात की आपल्या त्या सर्व नसांचा गुंता आहे, याची लक्षणं काही जाणवत असेल ना? मेंदू किंवा मणक्यात असं असतं, ज्या भागात ते आहे किंवा ज्या कार्यक्षेत्रात आहे मेंदूच्या त्याप्रमाणे ती लक्षणं येतात. म्हणजे फिट्स येऊ शकतात कोणाला हातापायाची ताकद कमी होऊ शकते, कोणाला हेडेक होऊ शकतं सततचं. तर ही लक्षणं सामान्यतः कॉमनच असतात ब्रेन आणि मेंदूमध्ये, गाठ कुठल्याही प्रकारची असली तरी आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं केल्या जातं. वा, हे खरं तर प्रचंड दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा सर्वसामान्य लक्षणांकडे खरं तर जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं आपण. द्यायला पाहिजे. अगदीच. डॉक्टर, हे जे ब्रेन स्ट्रोक आहे त्याच्यावरच्या उपचारांविषयी सांगा. आता काय प्रगत उपचार पद्धती आहे? ब्रेन स्ट्रोक म्हणजे जसं मी आधी सांगितलं 2 प्रकारचे आहेत. इस्चेमिक स्ट्रोक मध्ये काय असतं ना, गोल्डन आवर्स का महत्वाचे आहेत. जर गाठ असेल तर ती आपण डिझॉल्व्ह करतो. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, इंजेक्शन दिलं जातं 4-5 तासात आणि ती गाठ विरघळण्याचं इंजेक्शन असतं. अच्छा. तर ते जर कोणाकोणाला म्हणजे जवळपास 70 ते 80% लोकांना ते लागू पडतं, म्हणून ते पहिले 4 ते 6 तास महत्वाचे आहेत. त्यानंतर येतं मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी. म्हणजे जर खूप मोठी गाठ असेल तर आपण एक वायर टाकतो, जशी एन्जिओग्राफी करतो हृदयाची तशीच, आणि त्या वायर थ्रू ते गाठ काढून घेतो. आणि न्यूरोसर्जिकल म्हणाल तर म्हणजे डिकॉम्प्रेशन, म्हणजे जर ती मेंदूवर खूप दबाव आला तर आपण कवटीचा अर्धा भाग, म्हणजे ज्या भागात कडून दबाव आहे तो काढून टाकतो, किंवा रक्तस्राव झाला तर एंडोस्कोपी किंवा पूर्ण हे करून आपण तो रक्तस्राव काढून टाकतो, जेणेकरून मेंदूला एक वेळ मिळतो रिकवर होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ॲन्युरिझम सर्जरी जे आहे, जसं मी म्हटलं रक्तवाहिन्याचा जो फुगा असतो तो फुटला, किंवा AVM सर्जरी, तर ह्यांना ओपन सर्जरी करूनही आपण करू शकतो, जे न्यूरोसर्जन करतात, की त्याला क्लिपिंग म्हणतो आपण. म्हणजे त्याची जी मान असते त्या फुग्याची ती आपण क्लिप लावून बंद करून टाकतो. अच्छा अच्छा. आणि AVMचंही तसंच असतं, आपण 2 जे सर्क्युलेशन असतात ते सेपरेट करून टाकतो आणि तो गुंता काढून घेतो. अच्छा. तर ह्या काही आधुनिक पद्धती आहेत. त्याच्यानंतर एंडोव्हॅस्क्युलर, म्हणजे ज्याच्यात कॉइलिंग म्हणजे किंवा फ्लो डायव्हर्टर्स वापरून सुद्धा आपण तो फुगा बायपास करतो. म्हणजे एन्जिओग्राफिकली जायचं, रक्तवाहिनीतून आतून जायचं आणि त्यात फ्लो डायव्हर्टर म्हणजे एक स्टेंट प्रकार असतो तो टाकायचा, म्हणजे त्याला जो फुग्याकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो आपण डायव्हर्ट करून. अच्छा, वेगळीकडे करतो, मार्ग वळवतो. किंवा मग त्यात काही कॉइल्स टाकतो आणि त्याच्यात रक्ताची गाठ तयार करतो, म्हणजे जेणेकरून ते फुटणार नाही. अच्छा. डॉक्टर, न्यूरॅल्जिया म्हणजे नेमकं काय असतं? ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया सुद्धा एक फार कॉमन आजार आहे, ज्याला आम्ही चेहऱ्याच्या असह्य वेदना म्हणतो. अच्छा. आणि तेच कॉमन काय असतं की लोक आधी डेंटिस्टकडे जातात, दात काढून घेतात, मग ते फिरत फिरत न्यूरोलॉजिस्टकडे येतात. आणि याच्यात काय, त्या भागात म्हणजे कसं, हे 3 भागात डिवाइड असतं आपलं ट्रायजेमिनल नर्वचं, 3 भागात, V1, V2, V3. तर ह्या भागामध्ये इलेक्ट्रिक शॉक लाईक पेन येतात. बापरे. जे 10 ते 15 सेकंद राहतात, पण इतकं असंही असतं. आणि ते युजली जेवताना, बोलताना, हसताना किंवा थंड वारं लागलं तरी सुद्धा ते येतं. आणि मग त्याच्यावर म्हणजे तर ते लवकरात लवकर कन्सल्ट झालं तर ते खूप चांगलं असतं. पण हे कशामुळे होतं? म्हणजे ह्याच्यात काय होतं ना, की जी नस असते इथून सगळे संवेदना घेऊन जाणारी, त्यांना रक्तवाहिनी जी असते ती टच करते. अच्छा. आणि त्याच्या ज्या स्पंदनं असतात त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा करंट तयार होतं. करंटच असतो. आणि तो करंट तयार झाल्यामुळे ती पुढे पास होते, वेदना होते. अगदी अगदी. डॉक्टर, हेमिफेशियल स्पाझमसाठी कोणकोणते उपचाराचे पर्याय आहेत? हेमिफेशियल स्पाझम म्हणजे काय, एखादा बसल्या बसल्या एखादा खूपच डोळा मारतो असं आपण म्हणतो, फडफडतो डोळा, किंवा चेहरा उडतो एका बाजूला, तर त्याला हेमिफेशियल स्पाझम म्हणतात. तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी, म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया असेल किंवा हेमिफेशियल स्पाझम असेल, ह्या फार कॉमन गोष्टी आहेत, पण निग्लेक्टेड गोष्टी आहेत.
तर ह्यांना जो उपचार पद्धती आहे ती पहिले तर औषधाने होते आणि नंतरची जी आहे ती मायक्रोवॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन म्हणून एक सर्जरी असते. अच्छा. तर ह्यामध्ये आपण काय करतो, जी नस आहे आणि जी रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये आपण एक पॅच ठेवतो. तो टेफ्लॉनचा पॅच असतो, कधी कधी मसल पॅच वापरायला लागतो. तर तो जो काही पॅच आहे तो ठेवून आपण ते सेपरेट करतो, म्हणजे मग एक्स्ट्रा करंट तयार होत नाही आणि मग ह्या दोन्ही कंडिशन क्युअर होऊ शकतात. अच्छा. खरं तर मेंदूच्या या जे न्यूरोचे जे आजार आहेत त्या संदर्भात कोणकोणते प्रगत उपचार आहेत याविषयी अगदी सविस्तर माहिती दिली आहे डॉक्टर आपण. आता वळूया मणक्यांच्या उपचारांकडे. Yes. डॉक्टर, मणक्यांचे जे आजार असतात त्यामध्ये आता कोणती प्रगती झाली आहे उपचारांमध्ये? एक्झॅक्टली. मणक्याचे आजार म्हणजे पहिले असं होतं की लोक घाबरायचे हो. की पायाची ताकदच जाणार आहे, हाताची ताकदच जाणार आहे असं आता त्यांना bed सतत restच वाटायचं. होणार आहे. हां, म्हणजे आता मी बेड रिडनच होणार आहे असं त्यांना वाटायचं. पण आता तसं नाही. म्हणजे मणक्याचे जे मुख्यतः प्रामुख्याने दिसणारे आजार आहेत त्यामध्ये स्लीप डिस्क असते, त्याच्यानंतर काही ट्युमर्स असतात, त्याच्यानंतर लंबार कॅनल स्टेनोसिस. म्हणजे आपण जसं काही आता ही गाडी आहे आपण वापरतोय तर त्याच्यात काही वेअर अँड टिअर्स होणारच, तर तसं ते होऊन ती जी जागा असते कॅनलची ती छोटी होऊन जाते आणि त्याचा दबाव येतो. तर किंवा अपघात म्हणजे जे आहेत, तर ह्याच्यामुळे जो मणक्यावर ताण येतो तर ह्याच्यात आधुनिक उपचार पद्धती म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज, म्हणजे आता किंवा एंडोस्कोपिक सर्जरीज आहेत किंवा तुमचं रोबोटिक असिस्टेड सर्जरीज आहेत की रोबोटिक आर्म असतो त्याच्यामुळे मग ते प्रिसिजन येतं, फिक्सेशन वगैरे करायला स्पायनल. किंवा ट्युमरमध्ये काढताना आपण काय करतो, इलेक्ट्रो मॉनिटरिंग करतो, ज्याच्यामुळे मग आपण प्रिसाइजली ते कट करतो. तर ह्या सगळ्या उपचार पद्धतींमुळे हे इतकं सेफ झालेलं आहे की आपण फंक्शन चांगलं देतो. एखाद्या छोटी गाठ राहिली किंवा काही राहिलं तर आपण ते ठेवतो तशी, कारण आता न्यू ॲडजॉइंट थेरपीज खूप आहेत. म्हणजे रेडिएशनमध्ये खूप प्रगती झालेली आहे, किमोथेरपीमध्ये खूप प्रगती झालेली आहे. तर ह्याच्यामुळे आपण एक चांगली क्वालिटी ऑफ लाईफ आणि लवकर रिकव्हरी दोन्हीसुद्धा देऊ शकतो पेशंटला. आणि ॲट द सेम टाईम ह्या सगळ्यांमध्ये रिहॅबिलिटेशनचा सुद्धा एक पार्ट असतो न्यूरोसर्जरीचा, पुनर्वसन. तर ह्यामध्ये सुद्धा रोबोटिक किंवा AI डिफाईन इतके काही प्रगत हे आहेत, सिम्युलेशन्स आहेत, त्याच्यामुळे सुद्धा त्यांची कार्यक्षमता काही काळांमध्ये खूप चांगली होऊ शकते. अगदीच. अपघाताचा उल्लेख आपण केला जेव्हा मणक्याच्या आजारांवरील उपचारांविषयी आपण आता सांगितलं, तेव्हा मेंदू बाबत जेव्हा अपघात होतो त्याच्यात जेव्हा डोक्याला काही दुखापत होते त्यावर कोणकोणते अत्याधुनिक उपचार आहेत डॉक्टर? तर हे जे मेंदू किंवा मणक्यांचे जे अपघात आहेत, म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल किंवा ॲसॉल्ट असतील, तर ह्यामध्ये किंवा पेनिट्रेटिंग इंजुरी, आता युद्ध चालू आहे तर पेनिट्रेटिंग इंजुरीज होतात, गनशॉट इंजुरीज ज्यांना आम्ही म्हणतो. तर ह्यामध्ये वेळ फारसा गमवण्यात अर्थ नसतो. हे सुद्धा एक इमर्जन्सी आहे. तर ह्याला सुद्धा जितक्या लवकर आपण अशा हॉस्पिटलमध्ये नेऊ शकू की जिथे CT स्कॅनची सुविधा आहे, एक चांगला ICU बॅकअप आहे आणि एक चांगलं ऑपरेशन थिएटर आहे. तर ह्यांना लवकरात लवकर नेलं तर आपण त्यांचा जीवही वाचवू शकतो आणि त्यांना चांगली क्वालिटी ऑफ लाईफही देऊ शकतो. यामध्ये ॲडव्हान्सेस म्हणजे असं आहे की आता न्यूरो मॉनिटरिंग टेक्निक आहेत किंवा इंट्राक्रॅनियल प्रेशर ज्याला म्हणतो, म्हणजे मेंदूमध्ये प्रेशर किती वाढतं आहे, ऑपरेशन करायचं की नाही, याच्या काही टेक्निक्स आहेत. तर ही सगळी जी मॉनिटरिंग सिस्टीम आहे किंवा बॅकअप सिस्टीम आहे, आणि ह्या ॲक्सिडेंटमध्ये कधीकधी कुठे इजा नसते स्कॅनमध्ये, पण पेशंट अनकॉन्शियस असतो, तर ह्याला आम्ही डिफ्यूज एक्झोनल इंजुरी म्हणतो. तर ह्यामध्ये सुद्धा रिकव्हरी पिरियड खूप जास्त असतो. तर ह्याच्यामध्ये म्हणजे रिहॅबिलिटेशनचा पार्ट खूप मोठा असतो नंतर. तर त्यामध्ये जी प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सुसह्य झालेल्या आहेत. अगदी अगदी. आता डॉक्टर, अगदी थोडक्यात सांगा, पण अतिशय महत्त्वाचं, आजकाल जे मोबाईलचा किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉपचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे डिजिटलायझेशनमध्ये, त्यामुळे आपल्या मणक्यावर किंवा मेंदूवर काय दुष्परिणाम होतोय? अगदीच. कंटिन्युअस जर आपण बसून राहिलो ना तर आपल्या मणक्यावर खूप जास्त ताण येतो. म्हणून बसल्यानंतर एक 10 मिनिटांनी वॉकिंग करून येणे
किंवा एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घेणे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही कम्प्युटरचा उल्लेख काढला तर जी कम्प्युटर इंजिनियर्स असतात तर त्यांना एक कार्पल टनेल सिंड्रोम नावाचा एक आजार होतो. अच्छा. म्हणजे त्यांच्या इथे जी नस असते इथे एक टनेल असतं आपल्या रिस्टच्या तिथे, आणि त्याच्यातून जो एक म्हणजे मीडियन नर्व म्हणजे जी जात असते तिच्यावर कॉम्प्रेशन येतं. बाप. आणि मग ते कम्प्युटरवर करू शकत नाही किंवा बायका कणिक मळू शकत नाही किंवा केस विंचरू शकत नाही, आणि त्यांना म्हणजे हातातलं रात्री बळ खूप जातं. बळ जातं आणि त्यांना रात्री खूप पेन होत असतं. अच्छा. आणि हे जसं मी म्हणाले की मोबाईलचा प्रचंड वापर वाढलाय, लॅपटॉपचा वाढलाय, Yes. त्यामुळे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला असं वाटलं की एकतर आपल्याला डोकेदुखी वाढत असेल किंवा आपलं अगदीच. पोश्चर बिघडत असेल, पण हाताचे सुद्धा हाल होतात. हात हे होता, आजच येस. कळलं. आणि ब्रेनचं तर आहेच आहे. म्हणजे मोबाईल वापरामुळे असं काही फिक्स झालेलं नाहीये की ब्रेन ट्यूमर, अजून त्याचं कोरिलेशन नाहीये, स्टडीज चालू आहेत, पण डेफिनेटली अतिवापर टाळलेलंच योग्य अगदीच आहे. अगदीच. म्हणजे डॉक्टर, अतिशय सविस्तर आणि महत्त्वाचं मार्गदर्शन आजच्या या कार्यक्रमातून आपण केलं आपल्या सर्व प्रेक्षकांना. यासाठी खूप खूप आभार आपले. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.